श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी श्रीगोंदा नगर विधानसभेचे आमदार विक्रम पाचपुते यांनी करत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. आमदार विक्रम पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली माऊली निवासस्थानी शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मे महिन्यातच सरासरी 389 मिलीमीटर पाऊस झाला असून यामध्ये काही हजार क्षेत्र बाधित झालं. यामध्ये पशुधनासह उभी पिकं आणि कांद्याचं मोठं नुकसान झालं. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वत्र पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सगळीकडे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर तालुक्यात सरसकट पंचनामे करण्यात येणार असून कुणीही नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचं आमदार पाचपुते यांनी सांगितलं. 30 मे रोजी आपण श्रीगोंदा येथे महसूल कृषी आणि यांची एक आढावा बैठक होती आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व जे CSC सेंटर्स आहेत, महा ई सेवा केंद्र जे आहेत त्यांची सुद्धा एक आढावा बैठक ठेवली होती. याच्या ठेवण्यामागचं मूळ कारण असं आहे की श्रीगोंदा तालुक्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वृष्टी झालेली आहे किंवा पाऊस झालेला आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्याचा इतिहास पाहिला तर 23 mm इतका पाऊस दरवर्षी होत असतो. ही मे महिन्याची आत्तापर्यंतची आपली सरासरी आहे. आज 30 तारीख आहे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस सोडून 369 mm ही आकडेवारी आत्ता सध्या श्रीगोंदा तालुक्याने क्रॉस केलेली आहे. म्हणजे सरासरीच्या 15 पट पाऊस झालेला आहे. त्यामुळे इतका मोठा पाऊस आपल्या या परिसरात झाल्यामुळे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आपण पालकमंत्री महोदय आणि महसूल मंत्र्यांचा पाठपुरावा करून श्रीगोंदा तालुक्याची ही पावसाची अतिवृष्टीची परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आणि ती घातल्यानंतर त्या अनुषंगाने आता श्रीगोंदा तालुक्यामध्ये सरसकट पंचनामे हे करायचे आदेश देण्यात आलेले आहेत. आज ते आदेश दिले जातील. सरसकट पंचनामे होत असताना महाराष्ट्र शासनाची सध्याची जी काही योजना आहे किंवा जे काही अनुदान आहे याच्यामध्ये फक्त उभ्या पिकाला निधी किंवा मदत ही जाहीर होत असते. पण एक स्पेशल केस म्हणून, कारण मे महिन्यामध्ये कधी एवढा पाऊस होत नाही, तर याची एक स्पेशल केस म्हणून श्रीगोंदा तालुक्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी जी काही घटना घडेल त्याला आपण एक स्पेशली ट्रीट करून जे उभं पीक आहे हे गेल्यानंतर हे दिवस बरेचसे भुसाराचे असतात, तर याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्टेड पिकाला म्हणजे जास्तीत जास्त जे कांदा असेल, इतर काही पिकं असतील तर ह्या सगळ्या पिकांना सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करावं. त्याचबरोबर जर एखादी गाई म्हैस गेली तर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा कंपल्सरी असतो. पण दुर्दैवाने पुरामध्ये वाहून गेलेले गाई म्हशीचा किंवा शेळी मेंढीचा आपण पंचनामा करू शकत नाही. तर त्याच्यासाठी काही एक वेगळी योजना आणायची की काय, याच दृष्टिकोनातनं शासन स्तरावरती विचार व्हावा. तर शासन सकारात्मक आहे. तर उद्या असा काही निर्णय झाला तर पंचनामे झाले नाही म्हणून शेतकरी वंचित राहिले, ही वेळ येऊ नाही म्हणून आपण प्रिकॉशनरी पंचनामे करतोय. सध्या योजना नाही आहे पण भविष्यात योजना आणायचा प्रयत्न सुरू आहे. तर ही योजना आल्यानंतर शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून आपण सरसकट पंचनाम्यांचे आदरणीय पालकमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. तर त्याची अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे. आज अधिकृत ती नोटीससुद्धा निघेल आणि जे पिकं काढून कांदा असेल किंवा इतर कोणती पिकं असतील ही शेतामध्ये राहिली आणि अतिवृष्टीमुळे ती जपता आली नाही किंवा नेता आली नाही. काही काही ठिकाणी नदीच्या बाजूला, ओढ्याच्या बाजूला ज्या वखारी आहेत ह्यासुद्धा बराच वेळ पाण्याखाली राहिल्या होत्या. त्यामुळे ह्या वखारींचंही मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर वखारीतल्या कांद्याला सुद्धा समावेश करावं याचा सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये नक्कीच सकारात्मक निर्णय शासन स्तरावरती होईल. निर्णय सकारात्मक होईल की नकारात्मक होईल याच्यापेक्षा निर्णय झाल्यानंतर कोणी वंचित राहू नये. त्यामुळे आत्तापासून पंचनामे होणे अपेक्षित आहे. म्हणजे उद्या निर्णय झाल्यानंतर पंचनामे जर करायचं म्हणलं तर ही वेळ निघून गेलेली असेल आणि महिना 15 दिवसानंतर तिथे पंचनामा करायला काही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आत्ताच पंचनामे व्हावेत. आमचा प्रयत्न सगळ्यांना मदतीचा असेल. जरी मदतीपासून कोणी वंचित राहिलं तर कमीत कमी 100% लोक राहणार नाहीत या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. तर त्या अनुषंगाने आजची बैठक होती. या बैठकीमध्ये कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी ह्या सर्व उपस्थितांना या सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये मी खरं तर आपल्यामार्फत सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो की जसं आधार कार्ड कंपल्सरी आहे त्याच पद्धतीने ॲग्रीस्टॅक हे प्रत्येकाला आता कंपल्सरी झालेलं आहे. भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही योजनेचा, कोणत्याही अनुदानाचा
किंवा कोणतीही मदत असेल याचा फायदा जर घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे ॲग्रीस्टॅक नंबर असणं कंपल्सरी आहे. दुर्दैवाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये ॲग्रीस्टॅक्स होण्याचं प्रमाण हे अतिशय चिंताजनक आहे. आज जिल्ह्यात सगळ्यात कमी ॲग्रीस्टॅक्सची नोंदणी ही श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे. ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज CSC सेंटर्स असतील, महा सेवा केंद्र आहेत, यांची आमची संयुक्त बैठक तलाट्यांबरोबर घेतलेली आहे. तर हे ड्राईव्हसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्या गावांमध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि सर्व ॲग्रीचे स्टाफ आणि हे सेवा केंद्रवाले स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा ड्राईव्ह आपण रन करतोय. म्हणजे श्रीगोंद्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी यांचे ॲग्रीस्टॅक्स होतील. त्यामुळे माझी मीडियाला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जनजागृती करावी. लोक अजून अवेअर नाही आहेत, लोकांमध्ये जनजागृती नाही आहे की ॲग्रीस्टॅक हा खूप महत्त्वाचा विषय असणार आहे. आज पंचनामा झाला, उद्या मदत जाहीर झाली, पण जर ॲग्रीस्टॅक नंबर कोणाकडे नसेल तर त्यांना ती मदत मिळणार नाही. त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना आपल्यामार्फत विनंती आहे की आपण ॲग्रीस्टॅक्स नंबर काढून घ्या. ॲग्रीस्टॅकचा सर्व्हर वेगळा आहे आणि दाखल्यांचा सर्व्हर वेगळा आहे. त्यामुळे ॲग्रीस्टॅकची आम्ही माहिती घेतली. मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यात सगळीकडून नोंदणी चालू होती, त्यामुळे सर्व्हर डाऊन होतं. आता प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे आता मुळातच जसं म्हणलं की आपण खूप मागे आहोत. अनेक जणांची 70%, 60% ही पूर्तता झालेली आहे. श्रीगोंद्यात अवघे किती 30%पर्यंत ना 26%च्या आत श्रीगोंदा आहे. त्यामुळे आपण खूप मागे आहोत. त्यामुळे आता सर्व्हरची अडचण येईल असं काही वाटतं. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे ॲग्रोस्टॅकचे प्रमाण कमी असून सरकारमार्फत येणाऱ्या सर्व योजना आणि अनुदान त्यानुसार भेटणार असल्यानं शेतकरी वर्गानं फार्मर ID काढून घ्यावे असं आवाहन देखील पाचपुतेंनी केलंय. तर आढावा बैठकीदरम्यान श्रीगोंदाचे तहसीलदार प्रवीण मुदगल आणि कृषी अधिकारी गांगर्डे यांनीही अधिक माहिती दिली. श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार महोदय माननीय विक्रम बबनराव पाचपुते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या योजना आहेत शासकीय, जसे की ॲग्रीस्टॅक असेल किंवा आता गेल्या मे महिन्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जो सातत्याने पाऊस होत आहे त्याच्यामुळे जे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे किंवा जे पंचनामे करणे गरजेचे आहेत त्याच्या बाबतीत एक सगळे महसूल अधिकारी किंवा कृषी विभागाचे आणि ग्रामपंचायती विभागाचे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचा एक आढावा झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून आपण एक आदेश तयार करतोय तिन्ही डिपार्टमेंटच्या कॉमनमध्ये की प्रत्येक ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आपण तात्काळ सगळ्यांनी पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना कशी मदत देता येईल शासनाच्या वतीने त्या बाबतीत आपण पंचनामे तात्काळ करू. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी वीज पडलेली आहे तिथं म्हणजे गाई किंवा म्हशी असतील ते दगावले असतील किंवा अजूनसुद्धा भरपूर म्हणजे कंटिन्यू पाऊस पडल्यामुळं काय झालेलं आहे घरं असतील किंवा गोटी असतील याची पडझड होत आहे किंवा पडत आहे त्याची देखील आपण रोजच्या रोज पंचनामे करत आहे. आणि जिल्हा जे यंत्रणा आहे आपत्ती व्यवस्थापन त्यांना रोजच्या रोज आपण अहवाल पाठवत आहे. त्याप्रमाणे ह्याचा देखील पंचनामा करून त्यांना देखील कसं नुकसान भरपाई भेटेल याचा आपण रोजच्या रोज आढावा घेत आहे, त्याप्रमाणे माहिती देत आहे. तसेच आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तसेच पालकमंत्री आणि आमदार महोदयांनी जे काही सूचना दिल्या त्याप्रमाणे आपण सगळ्या योजनेचे प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आपण आज एक आढावा बैठक घेतली. यामध्ये प्रामुख्याने ॲग्रीस्टॅक तसेच सध्या मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला आहे त्याच्यामध्ये पीक पंचनामे असतील याच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने ॲग्रीस्टॅकमध्ये जे काही आपले शेतकरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त श्रीगोंदा तालुक्यामध्ये कमी रजिस्टर्ड झालेले आहेत ते आपल्याला कसं येत्या 15 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये आपल्याला कव्हर करता येतील, जेणेकरून शासनाच्या जे विविध योजना आहेत त्याच्यापासून शेतकरी वंचित राहता कामा नये. कारण आता जर खरीप हंगाम येणारा पाहिला तर याच्यामध्ये खरीपामध्ये बियाणासाठी असेल किंवा इतर जे काही कृषीचे विविध योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर ID आवश्यक आहे. त्याच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणा असेल त्याचबरोबर CSA केंद्र चालक असतील यांनाही या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून याबाबत मोहीम स्वरूपात कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजना महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी फॉर्म भरणे असेल, त्याचबरोबर लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी पोर्टल सध्या सुरू झालेले आहे. त्याचबरोबर खरीप हंगामासाठी जे काय आपल्या तालुक्यामध्ये मका असेल, तूर, सोयाबीन, उडीद या पिकांच्या बाबतीत बियाणं उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त जे गट आहेत त्यांनी यामध्ये सहभागी होऊन महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावेत, जेणेकरून आपल्याला ते बियाणं लवकरात लवकर उपलब्ध करून देता येईल. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.